पाटीलचा जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम। आता कमल या चिन्हावरती निवडणूक लढायला चाललाय, काय मुद्दे आहेत लोकांमधनं, काय मुद्दे तुमच्या समोर येत आहेत? बघा, गेल्या 35 वर्ष जी सत्ता होती त्यांनी छोटे छोटे मुद्दे होते की रस्ता गटार याकडे कुणाकडेच लक्ष दिलं नाही। याचा प्रॉब्लेम आहे, त्यांचा रस्त्याचा प्रॉब्लेम आहे आणि आम्ही सुद्धा एवढा आता सकाळपासून आम्ही सुद्धा फिरतो तर आम्ही बघतो की नाही त्यांना खरंच पाण्याचा रस्त्याचा खूप प्रॉब्लेम आहे। वर्ष झाली तरी हे तीन प्रश्न आहेतच, काहीच नाही बदल अजून केला त्या लोकांनी, काहीच बदल काहीच नाही। बहुजन विकास आघाडीने विकास केलाच नाही म्हणून ताई बहुजन मधनं बीजेपी मध्ये आल्या की त्यांना 35 वर्ष बहुजन मध्ये होती काशीनाथ पाटील त्यांची बहीण, त्यांची सख्या बहिणी आहे, सख्या बहीण आहे। पुढच्या 2 वर्षामध्ये बहुजन विकास आघाडी बीजेपी मध्ये विलीन होणार। टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर। वसई विरार शहर महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झालेली आहे। सध्या मी प्रभाग क्रमांक 1 मध्ये आहे आणि प्रभाग क्रमांक 1 चे 4ही उमेदवार आता माझ्या सोबत आहेत। सुरुवातीला मी जाणार आहे विजय मामा घरत। मामा, कसा रिस्पॉन्स मिळतोय, काय मुद्दे आहेत या वसई विरार शहर महानगरपालिका निवडणुकीत महायुतीचे? हवा तर ज्या दिवशी तारीख डिक्लेअर झाली त्या दिवशी भाजपाचीच आहे आणि ती राहणार। आज आमचा प्रचार चालू झाला सकाळी 8:30 वाजता सत्यनारायण मंदिरातनं। कोणीही थकलेला चेहरा दिसतोय का बघा, सगळे पायी चालता आहेत आणि जोशाने सगळे एकदम हवा पूर्ण भाजपाचीच आहे, पूर्ण हवा भाजपाची आहे, पूर्ण हवा भाजपाचीच आहे। 16 तारखेला ते दिसेल सगळ्यांना। गुलाल आपला गुलाल आपला जय श्रीराम जय श्रीराम। तुमचा देखील भरपूर नाव मी ऐकलेलं आहे, बरेच वर्ष समाजकार्य करताय। आता कमल या चिन्हावरती निवडणूक लढायला चाललाय, काय मुद्दे आहेत लोकांमधनं, काय मुद्दे तुमच्या समोर येत आहेत? बघा, गेल्या 35 वर्ष जी सत्ता होती त्यांनी छोटे छोटे मुद्दे होते की रस्ता गटार याकडे कुणाकडेच लक्ष दिलं नाही। आता आम्ही आज कोपरी फिरलो, बऱ्याच ठिकाणी पाण्याची समस्या आहे आणि हा शहरी पट्टा असून इथे पाण्याची एवढी गंभीर समस्या आहे की ज्यांची सत्ता होती त्यांनी केलं काय, हा लोकांचा प्रश्न आहे। लोक आम्हाला समोरून सांगतात, ते तर म्हणतात की आम्ही 35 वर्ष इतिहास केलेला आहे। तुम्ही बघा, तुम्ही आता घासकोपरे सर्व लोक फिरली, त्यांनी स्वतः बघितले की पाण्याची काय हाल आहे। लोक फक्त सांगतात की आम्ही तुम्हाला निवडून देतो, आम्हाला फक्त पाणी द्या। आम्हाला आश्वासन त्यांनी दिलंय की तुम्हालाच मदत करू, फक्त आम्हाला पाणीची व्यवस्था करा, बस। बाकी लोकांचं काहीच म्हणणं नाही आहे। ताई, श्रमजीवी संघटनेच्या का तुम्ही? भाजपाच्याच? किती वर्ष समाजकार्यामध्ये आहात तुम्ही? आताच तुमच्या बोलण्यावरनं वाटते नौक्या आहेत। काय समस्या आहेत तुम्हाला आता जेव्हा तुम्ही लोकांमध्ये फिरताय तर काय प्रश्न लोकांचे तुमच्यापर्यंत येत आहेत? हेच की आम्हाला पाण्याचा प्रॉब्लेम आहे, ते तुम्ही करून द्या, ते सॉल्व करा। पाण्याचा प्रॉब्लेम आहे, त्यांचा रस्त्याचा प्रॉब्लेम आहे आणि आम्ही सुद्धा एवढा आता सकाळपासून आम्ही सुद्धा फिरतो तर आम्ही बघतो की नाही त्यांना खरंच पाण्याचा रस्त्याचा खूप प्रॉब्लेम आहे। त्यांनी सर्व समाज म्हणून सर्वांना संधी दिली। आता हा आपला महेश धांगडा म्हणून आहे, त्याला आपला शिरसाड इकडनं दिला। आमच्या वैतरणी विभागामध्ये एक महिला सीट दिली, चंदनसार मधून विजय मामाला एक सीट दिली आणि ओगे कंपनीमधून म्हणजे कोपरीला एक सीट दिली। तर सर्व भाग त्यांनी पूर्ण समाविष्ट करून घेतला। आता ह्यांचा काही जास्ती संबंध नसला तरी माझा राजकारणाशी संबंध होता, पण आता एक ओपनची सीट होती ती आगरी सेनेला गेली, एक सीट STची होती ती यांना गेली, 2 महिला राखीव होत्या म्हणून एक कोपरीला गेली आणि एक वैतरण्यामध्ये आली। म्हणून त्यांना आता वैतरण्यामध्ये कोण जास्त इंटरेस्टेड नसल्यामुळे मग आम्ही यांना उभं केलं। ताई, तुमचं नाव सांगा? माझं नाव मंजुला प्रभाकर ओगे। अच्छा, म्हणजे ओगेच्या तुम्ही कोण? मिसेस प्रभाकरची। प्रभाकर, तुमच्या त्या पट्ट्यामध्ये आपण जर पाहिलं तर कित्येक वर्षापासून बहुजन विकास आघाडी या पक्षाची सत्ता आहे। खरंच त्या बहुजन विकास आघाडीच्या पक्षांनी विकास केला का? नाही केला, नाही केला। कोणकोणत्या गोष्टी आहेत ज्या आता लोकांना हव्यात? लोकांना आता लाईट, पाणी आणि रस्ते आणि गटार। 35 वर्ष झाली तरी हे तीन प्रश्न आहेतच, काहीच नाही बदल अजून केला त्या लोकांनी, काहीच नाही। बहुजन विकास आघाडीने विकास केलाच नाही म्हणून ताई बहुजन मधनं बीजेपी मध्ये आल्या की त्यांना 35 वर्ष बहुजन मध्ये होती काशीनाथ पाटील त्यांची बहीण, त्यांची सख्या बहिणी आहे, सख्या बहीण आहे। पुढच्या 2 वर्षामध्ये बहुजन विकास आघाडी बीजेपी मध्ये विलीन होणार।
हे मोठं भाकीत केलेलं आहे की पुढच्या 2 वर्षामध्ये बहुजन विकास आघाडी हा पक्ष भारतीय जनता पार्टी या पक्षामध्ये विलीन होणार. परंतु आपण जर पाहिला तर गेल्या 35 वर्षापासून लोकांसमोर एकच समस्या आहे, ती म्हणजे पाणी, रस्ता आणि गटार. आता या समस्येच्या पलीकडे वसई विरार जाणार का? भारतीय जनता पार्टीचं विजय असो. भारतीय जनता पार्टीचं विजय असो. जय श्रीराम. जय श्रीराम. वसई विरार शहर महानगरपालिका निवडणुकीचा आता प्रचार जोरात सुरू झालेला आहे. महायुतीचे सर्वच उमेदवार आता प्रचाराला लागलेले आहेत. 15 तारखेला मतदान आहे आणि 16 तारखेला निकाल आहे. 16 तारखेला आपल्याला कळेल की वसई विरार शहर महानगरपालिका निवडणुकीची बाजी नेमकी कोणी मारली. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज, वसई विरार.